नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आहे आषाढी एकादशीचा पवित्र दिवस. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात. असंख्य वारकरी या दिवशी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला पंढरपुरी पोहोचतात. तब्बल 18 दिवसांचा प्रवास करून ऊन, पाऊस, वारा झेलत शुद्ध अंतरात्म्याने पायी वारी पंढरपुरी आज पोहोचते व जणू विठ्ठलच आपलं वाट बघत उभा आहे अशा भावनेने वारकरी विठ्ठलाचे आज दर्शन घेतात. शास्त्रानुसार आज देवशयनी म्हणजेच भगवान विष्णू हे या एकादशीला योगनिद्रेत जातात व कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी ते जागे होतात. हा जो मधला 4 महिन्यांचा काळ आहे त्याला आपण चातुर्मास म्हणतो. या चातुर्मासाच्या काळात अनेक भक्त, साधू, संत हे जप, तप, नामस्मरण करत असतात. तसेच अनेक भक्त या दिवशी सात्विक जीवन जगण्याचा देखील संकल्प करतात. त्यामुळे आषाढी एकादशीचा हा दिवस फक्त उपवास करण्याचा दिवस नाहीये, तर जीवनामध्ये शिस्त, सेवा आणि शुद्ध अंतःकरण ठेवण्याचा सुद्धा संकल्प करण्याचा दिवस आहे. तर या दिवशी जरी आपल्याला पंढरपुराला जाता आले नाही तरी देखील आपण घरीच विठ्ठलाचे पूजन करणार आहोत आणि त्याचे नामस्मरण करणार आहोत. तर चला मग सुरू करूया. आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.